सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 श्लोक 14। संतुष्टं सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयि अर्पितमनो बुद्धि यो मे भक्त स मे प्रियः। योगी तृप्त सुखेसी स्थिर करुणी मनासी मज माझी मन बुद्धी अर्पी नेमेसी तोची भक्त मम प्रिय। वार्षिये वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरूप चारू संतोषी जो वाहुनी आपुल्याण धरी जो अंतःकरण निश्चया साचपण जयाचेनी जीवू परमात्मा दोनी बैसोनिया एकासनी जयाची या हृदय भुवनी विराजती ऐसा योग समृद्धी होनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझी हा ठाई आतू बाहेरी योगू निर्वाळले याही चांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया। अर्जुना तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पढिये हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे हेही येथ तोकडे रूप करणे तरी पढियंताची कहाणी हे भुलीची भारणी येतव न बोलणी परी बोलवी श्रद्धा। जसा पावसाच्या वर्षावा वाचून समुद्र नेहमी तुडुंब भरलेला असतो तसा जो आपोआप संतोषाने ओतप्रोत भरून राहतो, जो आपल्या अंतःकरणाला प्रतिज्ञेने स्वाधीन ठेवतो आणि ज्याचा निश्चय अखंड टिकतो। जीव आणि शिव हे पूर्ण ऐक्याने ज्याच्या ठिकाणी एकत्र वास करतात, याप्रमाणे योगयुक्त होऊन जो आपले मन व बुद्धी मला सर्वस्वी अर्पण करतो, अंतर्बाह्य योग उत्तम रीतीने दृढावल्यामुळे जो माझ्या प्रेमळ भक्तीने रंगून गेला आहे, अर्जुना तोच भक्त, तोच योगी, तोच मुक्त समजावा। अरे जशी पत्नीला पत्नी प्राणप्रिय होते तसाच तो भक्त मला प्राणप्रिय होतो। इतकेच नव्हे तर तो मला प्राणासारखा प्रिय असतो। या उपमेनेही त्या प्रेमाचे स्वरूप पुरते स्पष्ट होत नाही, पण ही प्रेमाची कथा म्हणजे एक जादूची भुरळच आहे, ही खरोखर शब्दांनी सांगताच येत नाही। श्रीराम श्रीराम श्रीराम।